अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला मातीमोल भाव. बाजार समितीमध्ये आवक वाढल्यानं तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना. हिंगोलीमध्ये 1840 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरल्याचं कृषी विभागाच्या प्राथमिक चौकशीमध्ये उघड. बोगस पीक विमा भरलेल्या सीएससी सेंटरवर होणार निलंबनाची कारवाई. सांगलीमध्ये 1 डझन आंब्याला 5,500 रुपयांचा दर. शेतकरी विजय नाणेकर यांच्या आंब्याला उच्चांकी दर. देवगड आणि कुणकेश्वर मधून 25 पेट्या आंब्याची आवक. नांदेडच्या मुदखेडमध्ये झेंडू फुलांच्या बागांवर रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये घट. 50 ते 60 रुपये किलोनं झेंडूची विक्री. करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं फुल उत्पादक शेतकरी अडचणीत. भीमाशंकरच्या आदिवासी शेतकऱ्यांकडून प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरीची शेती. नव्यानं स्ट्रॉबेरी क्लस्टर तयार. यंदा पहिल्यांदा स्ट्रॉबेरीची दुबईमध्ये निर्यात. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद. नाशिकच्या मालेगावमध्ये तापमानापासून डाळिंबाच्या पिकाला वाचवण्यासाठी आच्छादन. 1 एकरामधील 2000 झाडांना कापडाचं आच्छादन. डाळिंब बागाचं उन्हापासून संरक्षण होणार. नाशिकमध्ये बदलत्या वातावरणाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम. द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात. उन्हामुळे द्राक्षांची प्रतवारी खराब होत असल्याचं समोर. गोवा फेडरेशनकडून नाफेडची फसवणूक. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 5,56,00,000ची फसवणूक केल्याची तक्रार. सांगलीच्या करजगीमध्ये 4 वर्षीय चिमुकलीची हत्या प्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून 10 लाख देणार असल्याचं आश्वासन. जालन्यामधल्या भोकरदनमध्ये थकबाकी असलेले 18 गाळे सील. भोकरदन नगर परिषद प्रशासनाची कारवाई. उद्यापासून राज्यामध्ये 12वीच्या बोर्ड परीक्षा सुरू होणार. परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागाकडून सुविधा. गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाची भरारी पथकही तैनात. नागपूरमध्ये 12वीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच असणार. केंद्रावर कॉपी केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार. कोल्हापूरमध्ये एका शाळेकडून 12वीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटासंदर्भात मोठी चूक. हॉल तिकिटामध्ये विषयासंदर्भात दिली होती चुकीची माहिती. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींचे शाळेवर कारवाईचे आदेश. वाशिमच्या साखरा जिल्हा परिषद शाळेचे 68 विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील एनएमएमएस परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 12,000 रुपये शिष्यवृत्ती. अहिल्यानगरच्या पेडगाव ग्रामपंचायतीच्या गावामध्ये शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक विक्रीस बंदी. मुलांच्या आरोग्याची काळजी घेत पेडगाव ग्रामपंचायतीकडून ठराव संमत. माघी यात्रेनंतर पंढरपूरमध्ये मंदिर समितीकडून स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर. 2 दिवसामध्ये 30 ते 35 कर्मचाऱ्यांकडून जवळपास 20 टन कचरा गोळा. पुरंदरच्या वीरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी यात्रोत्सवाचा उत्साह. देवाच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी. शिरूर तालुक्यामधल्या पिंपळे जगताप इथे बिबट्याकडून घरातील अंगणामध्ये बसलेल्या श्वानावर हल्ला करत शिकार. वन विभागानं पिंजरे लावण्याची ग्रामस्थांची मागणी. लोणार तालुक्यामधल्या टिटवी प्रकल्पामध्ये पहिल्यांदाच पट्टे कदम पक्ष्यांचं दर्शन. पक्षीमित्र सचिन कापुरे आणि मी लोणकर टीमनं या पक्ष्यांचं चित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय. गोंदियामधल्या गोरेगाव तालुक्यामधल्या देऊटोलामध्ये आढळला अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह. महिलेचं वय अंदाजे 25 ते 30 वर्ष वयोगटातील असल्याची शक्यता. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 6.5 वर्षांपूर्वीच्या एसटी बसमधील हत्या प्रकरणामध्ये आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि 1 लाखांचा दंड. खेडमधल्या 17 आणि जिल्हा न्यायालयानं शिक्षा सुनावली. लातूरच्या उदगीरमध्ये दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक. टोळीकडून 21,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 6 जणांच्या टोळीतील 4 जणांना अटक. भिवंडीमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास करणारा जेरबंद. भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई. 9,28,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत. जळगावच्या वरडामध्ये सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजना अपूर्ण. 75 लाखाच्या योजनेचं काम बंद पडल्यामुळे नागरिकांकडून चौकशीची मागणी. परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. पगारवाढीसह पेन्शन सुरू करण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी. सिंधुदुर्गाच्या कुडाळमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणी विरोधात मविया आक्रमक. वीज ग्राहक संघर्ष समितीसह मवियाचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा. किल्ले तोरणा प्रकाश व्यवस्थेनं उजळून निघाला. खासदार सुप्रिया सुळेंच्या मागणीनुसार गडाच्या ऐतिहासिक स्थळांवर विद्युतीकरण पूर्ण. धाराशिवमध्ये शिवजयंतीसाठी दिलेल्या वर्गणीचं बॅनरबाजीतून प्रदर्शन. तानाजी सावंतांनी दिलेल्या वर्गणीची धाराशिवमध्ये बॅनरबाजी. शिवप्रेमींमध्ये चर्चा.
जळगावच्या वरण गावात दगडफेकीच्या निषेधार्थ दीपक केदार यांच्या नेतृत्वात मोर्चा 4 दिवसांपूर्वी वरण गावामधील माता रमाई जयंतीच्या प्रसंगी झाली होती दगडफेक। सर्व दोषींवर मुकोका लावण्याची मागणी। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून शहरी आणि ग्रामीण भागामध्ये रंगलं पोस्टर वॉर। हद्दवाढीच्या समर्थनार्थ शहरामध्ये पोस्टर झळकल्यानंतर आता ग्रामीण भागामध्ये हद्दवाढ विरोधातील पोस्टर। छत्रपती संभाजीनगरमधील शिवाजीनगर भुयारी मार्ग सुरू करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांचं आंदोलन। भुयारी मार्गामध्ये शिरून नागरिकांचं आंदोलन। मागील 2 वर्षांपासून बंद आहे शिवाजीनगर भुयारी मार्ग। फेब्रुवारीमध्येच परभणीमध्ये उन्हाचे चटके। तापमानामध्ये वाढ झाल्यानं परभणीकरांची स्विमिंग पूलला पसंती। जळगाव पुणे विमानसेवा आठवड्यातून 4च दिवस। गेल्या 1-2 महिन्यांपासून अचानक विमान रद्द होण्याचं प्रमाण वाढलं। प्रवासी वर्ग त्रस्त। वाशिमच्या पोहरादेवीमधील बंजारा विरासत वास्तू पर्यटकांसाठी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत खुलं राहणार। यात्रेमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। सोलापूरमध्ये आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना ग्रामपंचायतीचा झटका। आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना सुविधा न देण्याचा ग्रामपंचायतीचा निर्णय। तळे हिप्परगा ग्रामपंचायतीचा स्तुत्य ठराव। जळगावमधील यावलच्या एसटी आगारामध्ये 10 नवीन बसेसचं लोकार्पण। भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा। बुलडाण्याच्या पेन टाकळी प्रकल्पाच्या जलाशयामध्ये ग्रामस्थांचं उपोषण। प्रकल्पातील बाधित कुटुंबाचं स्थलांतर करण्याची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन बंद करणार नसल्याची आंदोलकांची भूमिका। नांदेड शहरामधल्या शहीदपुरा भागामध्ये गोळीबाराची घटना। 3 ते 4 जणांनी गोळीबार केल्याची माहिती। गोळीबाराच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर। नाशिकच्या इगतपुरीमधील विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षकाला न्यायालयामध्ये केलं हजर। न्यायालयानं दोघांना 13 फेब्रुवारीपर्यंत सुनावली पोलीस कोठडी। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर तरुणीवर प्राणघातक हल्ला। नात्यातीलच तरुणानं तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर। वैयक्तिक वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज। नागपूरच्या देवलापार परिसरामधील पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा। मध्य प्रदेशमधून आलेले 27 जण ताब्यात। 59,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नागपूरमध्ये घरफोडी करून चैनीचं आयुष्य जगणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्याला अटक। 24 वर्षीय तरुण चोरट्याकडून 15हून अधिक गुन्ह्यांची उकल। हुडकेश्वर पोलिसांची कारवाई। पुणे नाशिक महामार्गावरील खासगी बस अपघातामधील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू। 2 दिवसांपूर्वी लक्झरी बस आणि कंटेनरचा अपघात। 50 जखमी प्रवाशांवर उपचार। नाशिकची सिटी लिंक बस खड्ड्यामध्ये आदळल्यानं प्रवाशाचा मृत्यू। मयत संतोष माळी यांच्या पोटावर मार बसल्यामुळे मृत्यू। बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल।